नमस्कार. मी कैलास डोंगरकर, मुक्काम भोसरी, तालुका मारेगाव, जिल्हा यवतमाळ. माझ्याकडं घुगुलधरा शिवारामध्ये 2 एकर केशर आंब्याची बाग आहे. 2 एकर केशर आंब्याच्या बागमध्ये आत्तापर्यंत जवळपास 2 टन आंबा निघालेला आहे. केशर आंब्याची मी लागवड केली होती, तर केशर आंब्याच्या उत्पन्नामध्ये जवळपास आत्तापर्यंत 2 टन माल आपण बॉक्स पॅकिंग करून विकला आहे. जवळपास 150 रुपये किलोप्रमाणे, म्हणजे 3 किलोची पॅकिंग आम्ही विदर्भ आंबा बागायतदार संघाच्या माध्यमातून केशर आंब्याची अशी बॉक्स पॅकिंग केलेली आहे. आणि एका बॉक्समध्ये 3 किलो असे पिकलेले रसाचे आंबे पॅकिंग तयार केलेली आहे. आणि त्या पॅकिंगच्या माध्यमातून आम्ही ही एक पेटी अशी पॅकिंग करून आत्तापर्यंत जवळपास 2 टन आंब्याची विक्री आमची झालेली आहे. जवळपास एक पेटी 500 रुपयाला 3 किलोची. तर अशी एकूण आत्तापर्यंत 2 टन आंबा जवळपास 3 लाखाचा विक्री केलेला आहे. आणि आता जवळपास आमच्याकडं 1 टन माल शिल्लक आहे. 1 टन माल म्हणजे 1.5 लाखाचा माल शिल्लक आहे. आणि बगीच्यामध्ये जवळपास 5 ते 7 क्विंटल माल, म्हणजे जवळपास 70-80 हजाराचा माल अजून बगीच्यामध्ये शिल्लक आहे. हे एकूण जे क्षेत्र आहे आमचं, हे 2 एकराचं क्षेत्र आहे. आणि या 2 एकरामध्ये केशर आंब्याची आम्ही लागवड केली. त्या पॉलिनेशनसाठी आम्ही केशर आंब्यासोबत नीलम लावलेला आहे, त्यानंतर बदामी लावलेला आहे, दशेरी लावलेला आहे. परंतु आमचा जो ब्रँड आहे हा केशरचा ब्रँड असल्यामुळे आम्ही ज्यादा या केशर आंब्यावर फोकस केलेला आहे. अगदी चांगल्या प्रकारचा नॅचरल पद्धतीने पिकवलेला आणि सेंद्रिय शेतीमधून पिकवलेला हा नॅचरल पद्धती, कुठलंही केमिकल न वापरता असा हा आंबा तयार केलेला आहे. त्याच्यामुळे आमच्या आंब्याला खूप चांगली अशी मागणी आलेली आहे. जवळपास चंद्रपूर, यवतमाळ, वाशिम आणि नागपूर या 4 जिल्ह्यामध्ये आमचा आंबा जातो आहे. ऑनलाईनच्या माध्यमातून गाडीच्या गाडीमधून, बसमधून हा आंबा जातो आहे. आणि कारण का या आंब्याचं मार्केट आम्ही स्वतः तयार केलेलं आहे. त्याच्यामुळे व्यापाऱ्यांच्या इतरत्र भरोशावर न राहता आपला माल आपल्याला कसा विकता येईल त्यासाठी आम्ही त्याचा प्रयत्न केला आहे. आणि आमच्या संपूर्ण कुटुंबाच्या माध्यमातून आज ही केशर आंब्याचं मार्केटिंग आम्ही स्वतः पॅकिंग करून मार्केटिंगसुद्धा करतो.